नमस्कार मंडळी, मी सुभाष गुरव कोकणी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरचे स्वागत करते. धन्यवाद. बघा, मी आता इकडे राजापूर तालुक्यात दिलेलो आहे आणि तुमचा श्रावण महिन्यातील एखादं त्यानिमित्त दिंडी पूर्ण मी तुमचा भाग दाखवणार आहे. या तालुक्यातील पूर्ण ग्रामस्थ या दिंडीत सामील तुमचा दिंडी कशी निघता ही पूर्ण भाग मी तुमचा दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. ही दिंडी आता विठ्ठल मंदिराकडे जाणारा बघा, लोकांना पंढरपूर जाऊक नाही भेटत. त्याच्यासाठी ही वारकरी दिंडी म्हणून इकडे श्री महालक्ष्मी वारकरी संपादय उन्हाळे दिंडी सोहळा माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. बघा, हरिनाम चाललेलो इकडे. वारकरी दिंडी तुमका मी दाखवते इकडे. हे बघा, हे दिंडीचे वारकरी आहेत आणि आता त्यांच्याकडे माहिती घेतोय. ही दिंडी तुमची आता चाललेली आहे राजापूर तालुक्यात आणि ही दिंडीचं स्वरूप काय आहे आणि ही दिंडी खय पण जाणार आहे ही मला जरा माहिती सांगा. ही पुंडलिक पासून ही दिंडी आमची राजापूर तालुक्याची दिंडी आहे. पुंडलिक पासून विठ्ठल मंदिर पर्यंत जाणार. सगळे राजापूरचे लोक, राजापूर तालुक्याचे, राजापूर तालुक्यातले लोक आणि दिंडीत सामील झालेले आहेत. आपला नामस्मरण होत नाही पंढरपुरात जाऊन किंवा देवाची भेट होत नाही तेव्हा आपण विठ्ठल मंदिराकडे जाणार आहोत ही दिंडी घेऊन. आणि हरिनामाचा भोज चालूच आहे वारकरी दिंडीत. हे दरवर्षी करताय का? दरवर्षी करतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्यक्रम चालू आहे तो. आता मी पूर्ण दिंडी तुमका दाखवणार आहे. हे स्वतः तुमचं नाव कसं? दादा राजापूर महाराज. ते बोलणार आहे बोर्ड. काय माहिती आहे, गोर गरीबांना पंढरपूर परवडत नाही म्हणून हा मिनी पंढरपूर आम्ही चालतो. म्हणजे हा दिंडीत येऊन त्याचा भाग पूर्ण होईल. धन्यवाद. पुढे
माझ्या कुटुंबात गजर होतो नामाचा
बघा ही वारकरी मंडळी आता ही पेठेतना पूर्ण इकडे विठ्ठल मंदिरकडे जाणारा बघा ही दिंडी तुमका मी दाखवते इकडे हरिनामाचो रोज चालू पांडुरंगाच्या नामस्मरणाचा सगळी माणसं संघ झालेली आहेत. आता बघा ही दिंडी आता विठ्ठल मंदिरकडे जाणारा आता ही दिंडी आता बाजारपेठेत दिलेली आहे आणि विठ्ठल मंदिरकडे जाणारा आता पूर्ण व्हिडिओ मी तुमका दाखवतो येतो इकडे.
आता बाजारपेठेत आता दिंडी आहे. पांडुरंगाच्या नामस्मरणा दंगत. आणि हे आमच्या इकडे दुकानदार आहे बघा. इकडे मोबाईल स्टोर आहे. आता मी तुम्हाला दाखवतो इकडे पांडुरंगाच्या नामस्मरणाचा. बघा विठ्ठल रुक्माई मंदिराच्या दिशेने चाललेली ही दिंडी. आता मी तुमका दाखवते बाजारपेठेत आता दिंडी आहे जवळजवळ. आणि मंदिराच्या आसपास इलेली आता दिंडी. आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आता जाणार आहे दिंडी. मंदिरात आता दिंडी इलेली आहे. इकडे मंदिरात दाखवते. इकडे बघा असं मंदिर आहे इकडे. तुम्ही विठ्ठल रुक्मिणीचं आता दर्शन घेऊ शकता. पांडुरंगाचं तुम्ही आता दर्शन करू शकता.
बघा दर्शनासाठी आता गर्दी झालेली आहे. दर्शन घ्या भाविकांनी. बघा हे इकडे विठ्ठल मंदिर आणि आता विठ्ठल मंदिरात इकडे दिंडी भजन लिहिलेलाचा आणि नामस्मरणासाठी इकडे माणसं बसलेली तर बघा. आणि बघा दोन बारकी गुड्डी येते बघा. हे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. हे बघा आता मी तुमका दाखवतो इकडे दिंडी लिहिलीचा मंदिरात आणि दिंडीसाठी इकडे हे बघा ही संस्था इकडे. आणि इकडे केळी वाटप, खिचडी वाटप, लाडू असे देतात इकडे. हे बघा तुमका मी इकडे दाखवते येतो चालू काय राजू या पद्धतीची खिचडी आहे इकडे. ही केळी आता तुम्ही दरवर्षी देताय काय? तेव्हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आता मार्केट दिंडीसाठी आता खिचडी केळी इकडे वाटप चालूच आपल्या हां विठ्ठल मंदिरात. आता तुमका दाखवते बघा केळी खिचडी लाडू असे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इकडे वाटप चालू झालेलं विठ्ठल मंदिरात. इकडे बघा जरा आपलं दिसो बाबा. हा तिकडे तिकडे बघा तिकडेचा आनंद घेतो तिकडे. अशा पद्धतीने तिकडे वाटप चालूच आहे.
खिचडी वगैरे खातो तिकडे केळी बिळी. आणि मंडळी हो जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.